खूप सारे कन्सेप्ट आहेत. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी सगळ्यात हम्म. इम्पॉर्टंट कन्सेप्ट. नीड्स अँड वॉन्ट्स. आता सोपी शब्दात अगेन माझ्या आईचं उदाहरण देतो. मी सीए बनल्यानंतर मी पैसे कमवत होतो. आता ते पैसे माझ्या खिशात राहायचे नाही जास्त. का बरं? जनरली कारण आपण खर्च आपला असा राहतो. जेव्हा पहिल्यांदा कमवायला लागतो वी वॉन्ट टू बाय एव्हरीथिंग वी Obviously, गेट. आपण ते काय विचार केला, इन्कम मायनस एक्सपेन्स इक्वल टू सेव्हिंग्स. Savings. तर एक्सपेन्स करा पहिले. तर माझ्या आईला म्हटलं मी की यार 2-3 महिने झाले मी पैसे कमवते, पैसे राहत नाही. तर माझ्या आईनी त्याचं कोरिलेशन खूप बढिया केलं आणि इनडायरेक्टली मला समजवण्याचा प्रयत्न केला. तिने काय म्हटलं की बेटा उद्यापासनं आहे ना, तुझ्या हातात 24 तास आहे. तर 24 तासाचं तू एक पूर्ण लेख बनव की 24 तासात तू किती मिनिटं कोणत्या गोष्टीत टाकले आहे. आणि त्याच्यानंतर डे एंडला हे विचार कर की किती टाइम तुझा वेस्ट झाला आहे. सेम तू फायनान्ससाठी कर. तर तुझं टाइम मॅनेजमेंट पण बरोबर होऊन जाईल आणि फायनान्स मॅनेजमेंट पण बरोबर होऊन जाईल. खूप सिंपल. इट इज नॉट की खूप जास्त एज्युकेशन लागतं याला. फक्त एक कॉमन सेन्स लागतो, जो आपल्या घरातल्या हाऊसवाईफ्समध्ये खूप जास्त असतो. कारण ते फायनान्शियली लिटरेट असतात. जस्ट इमॅजिन अ डे जेव्हा आपल्याला हाऊसवाईफ्सचं फायनान्शियल विजडम प्लस ऍप्लिकेशन्स ऑफ फायनान्स नाऊ याचं कॉम्बिनेशन जर आपण करू शकलो, हाऊ गुड विल बी दॅट डे. आय थिंक तेच जीजीसीने केलेलं आहे. येस, वी आर ट्राईंग.